गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात धर्मदाय आयुक्तांचा अहवाल आज सादर होणार आहे। खरं तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणानंतर एक महत्त्वाची माहिती समोर येते, महत्त्वाची अपडेट समोर येते। धर्मदाय आयुक्तांचा अहवाल आज येणार आहे, त्याच्यामुळे संपूर्ण राज्याचं या अहवालाकडे लक्ष लागलंय। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणानंतर काल खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि अजब उत्तरं खरं तर प्रशासनाच्या वतीने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती। आणि त्यानंतर महत्त्वाची माहिती आज येते, ती म्हणजे धर्मदाय आयुक्तांचा अहवाल आज सादर होणार आहे। त्याच्यामुळे काय नेमकं या अहवालात असणार आहे, काय नमूद करण्यात येणार आहे, रुग्णालयावर ठपका पडेल का, याकडे देखील सर्वांचंच लक्ष आहे। काल रुपाली चाकणकर यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती या संदर्भात दिली होती आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाला, ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं। माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल यावरून या निष्कर्षांसाठी अंतिम अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत तयार होईल। त्याच्यामुळे त्याचबरोबर धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। या समितीचा अहवाल देखील हा उद्यापर्यंत सादर होणार आहे। एकूण 3 समित्या याच्यासाठी काम करतात। आता जो अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार यांनी दिलेला आहे, त्याचबरोबर माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा आज संध्याकाळपर्यंत सादर होईल आणि तिसरा धर्मदाय आयुक्तांचा अहवाल हा उद्या सकाळपर्यंत सादर होईल। धर्मदाय आयुक्तांचा अहवाल आज खरं तर सादर होणार आहे, त्याच्यामुळे याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती आहे? या अहवालाकडे आता खरं तर सर्वांचं लक्ष आहे। मेघना, खरं तर काल जो अहवाल राज्य शासनाचा सादर झाला त्या अहवालामध्ये फारसं काही असं महत्वाचं नव्हतं म्हणावं लागेल, कारण काल दुपारच्या सुमारास महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्याकडे जो अहवाल आहे तो अहवाल उपसंचालकांनी सादर केला होता आणि त्या अहवालानंतर आता माता मृत्यूचा अहवाल जो आहे तो एक अहवाल आणि धर्मादाय आयुक्त असे 2 अहवाल आज दुपारपर्यंत जे आहेत ते सादर होणार आहेत। हे अहवाल आता नेमके कोणाकडे सादर होतील हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। या अहवालामध्ये नेमकं जी मयत आहे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू कोणत्या रुग्णालयामुळे झाला यामध्ये उल्लेख असणार आहे का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। एकंदरीत पण पाहिलं तर ईश्वरी भिसे यांचा जो मृत्यू झाला या मृत्यू संदर्भातील जी आता 3 समित्या काम करत आहेत त्यामधली एक जी समिती होती ती आरोग्य विभागाची समिती होती आणि या समितीने जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे, परंतु नेमका ईश्वरी भिसे यांचा मृत्यू कोणामुळे झाला हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही। परंतु आता माता मृत्यू अहवाल आणि धर्मादाय अहवाल असे 2 धर्मादाय आयुक्तांचा अहवाल असे 2 जे अहवाल आहेत ते आज सादर होतील आणि या अहवालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। मेघना, निश्चित धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दीनानाथ रुग्णालयावर कारवाई होणार का याकडे सर्वांचंच लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।